कौम के रहबर उलमाए कराम हैं, सियासतदान नहीं। उलमाए कराम ही मिल्लत का असल चेहरा हैं। उलेमाज़ आर दी फेस ऑफ कम्युनिटी, नॉट पॉलिटिशियंस। उलमाए कराम के जरिए ही समाज में, माशरे में तब्दीली मुमकिन है। नए कैबिनेट मिनिस्टर यूटी कादर का बयान। ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ರಾಯಬರಿಗಳು ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೂ ಆರ್ ದಿ ಫೇಸ್ ಆಫ್ ದಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ? Politicians are not the face of the community. It is ulemas are the face of the community. रियासत कर्नाटक के नए वजीर सेहत यूटी कादर ने आज बेंगलुरु की सिटी जामिया मस्जिद पहुंचकर यहां के इमाम व खतीब मौलाना मुफ्ती मकसूद इमरान रशादी से मुलाकात की। सिटी जामिया मस्जिद में चल रहे जामिया उलूम मदरसे के तलबा व असातिज़ा से यूटी कादर ने मुलाकात की। इस मौके पर मौलाना मकसूद इमरान रशादी ने दुआ फरमाई और उम्मीद जाहिर की कि माजी की तरह इस मरतबा भी यूटी कादर डीके शिव कुमार की काबीना में अवाम की बेहतर व मौसर तरीके से खिदमत करेंगे, जनता की खिदमत करेंगे। मौलाना मकसूद इमरान रशादी ने कहा कि सेहत का शोबा, हेल्थ मिनिस्ट्री एक बड़ी जिम्मेदारी है और इंसानियत की एक बड़ी खिदमत है। इलाज के सिलसिले में लोग काफी परेशान रहते हैं, मुख्तलिफ अस्पतालों के चक्कर काटते रहते हैं। मौलाना ने कहा कि यूटी कादर एक तजुर्बेकार सियासतदान हैं। अस्पतालों के मसाइल, सेहत के मसाइल को हल करने में अहम रोल अदा करेंगे। अवाम की परेशानियों को दूर करने की हर मुमकिन कोशिश करेंगे। यूटी कादर ने कहा कि वो उलमाए कराम की दुआ चाहते हैं। आपने कहा कि इक़्तिदार से, दौलत से, पैसों से समाज में तब्दीली नहीं आएगी, बल्कि उलमाए कराम की दुआओं से, मजहबी रहनुमाओं की दुआओं से, हिदायतों से समाज में तब्दीली आएगी। इस तरह यूटी कादर ने उलमाए कराम के मकाम व मर्तबे पर रोशनी डाली। दोस्तों, हाल ही में देखा गया कि चंद सियासतदान अपने फायदे के लिए, अपनी कुर्सियों को बचाने के लिए उलमाए कराम का गलत इस्तेमाल करते हुए आ रहे हैं या उलमाए कराम को गलत सलत बयानात देने पर मजबूर करते हुए आए हैं। लेकिन यूटी कादर एक ऐसे सियासतदान हैं जो हमेशा उलमा की दुआ और रहनुमाई हासिल करते हैं, लेकिन अपने फायदे के लिए या पब्लिसिटी के लिए उलमाए कराम का कभी इस्तेमाल नहीं किया। आपकी सियासी ताकत का अंदाजा इस बात से लगाया जा सकता है कि हाल ही में जब डीके शिव कुमार की काबीना तश्कील पाई तो आप इस कैबिनेट में शामिल होने वाले वाहिद मुस्लिम नुमाइंदे हैं। तो चलिए दोस्तों, सुनते हैं इस मौके पर मौलाना मकसूद इमरान रशादी और नए वजीर सेहत यूटी कादर ने मुल्क व मिल्लत को क्या पैगाम दिया। जनूबी हिंद न्यूज रिपोर्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अभी जो सीएम की तब्दीली हुई और नई कैबिनेट तश्कील पाई, उसमें पहले मरहले में हमारे यूटी कादर साहब को हेल्थ की मिनिस्ट्री देकर ये यहाँ खिदमत करने का बेहतरीन मौका दिया गया है। चूँकि हमने देखा है कि यहाँ किदवाई हॉस्पिटल है और इधर बोरिंग हॉस्पिटल है और विक्टोरिया हॉस्पिटल है, तो इस जैसे जो हॉस्पिटल्स हैं यहाँ पेशेंट्स जाके परेशान रहते हैं कि हमारे लिए एक मौका मिल जाए, एक बेड मिल जाए जिससे हमारी सेहत हो जाए। बहुत सारे ऑक्सीजेंट्स के केसेस को हम खुद रेफर करके भेजते हैं ताकि लोगों की खिदमत हो सके। तो अब हमारे मिनिस्टर यूटी कादर साहब चूँकि अच्छी जहनीत भी रखते हैं और अच्छी सोच भी रखते हैं, लोगों की खिदमत करने का भी जज्बा आपके अंदर फूट के भरा हुआ है और अच्छे मुसलमान भी हैं, तो इस वजह से हम उम्मीद करते हैं कि आने वाले दिनों में इस शोबे के अंदर जो भी खराबियां हैं उसको दूर करेंगे और इस्लाहात भी लेकर आएंगे, और साथ ही साथ डॉक्टर्स के अंदर जो कमी बेशियां हो रही हैं उसको भी दूर करने की कोशिश करेंगे। इंदिरा गांधी हॉस्पिटल में अभी आपका दौरा हुआ और उसकी रिपोर्ट भी आई, तो वहाँ जो हालात पेश आए वो भी हमारे सामने है। तो ये वक्तिया ना हो बल्कि ये मुस्तकिल तौर पर खिदमत अंजाम दें, और ये यहाँ बीमार आने वाला ये नहीं देखते कि ये मुसलमान है, ये हिंदू है, ये है। जैसे ही खून नीचे रसने लगता है तो सबका भी खून लाल ही होता है। तो इस वजह से यहाँ इस शोबे में खिदमत करने की बड़ी ज़रूरत होती है
ایک انسانیت کے ناطے بہتر سے بہتر خدمت انجام دی جا سکتی ہے۔ آج کے دور میں بچوں کی بیماریاں بھی بہت زیادہ بڑھتی چلی جا رہی ہیں، ان کے لیے بھی ہاسپٹلز، خصوصی ہاسپٹلز کی ضرورت ہے، اور عورتوں کے مسائل کے لیے بھی خصوصی ہاسپٹلز کی ضرورت ہے، اور ایسے ہی کینسر کے مریض حد سے زیادہ بڑھ رہے ہیں، واللہ عالم کیا پتہ نہیں ہے، اور جب کینسر کے مریضوں کو ہم دیکھتے ہیں تو ان کے درد کی وجہ سے ہمارا درد بھی بڑھ جاتا ہے اور ہمارا دل بھی رونے لگتا ہے اور آنکھوں سے آنسو بے ساختہ نکل آتے ہیں۔ تو اس وجہ سے چونکہ اس وقت ہمارے سامنے یوٹی قادر صاحب ہیں اور اللہ نے ایک بہت ہی بہترین شعبہ آپ کے لیے عطا فرمایا ہے، اور خدمت خلق کے لحاظ سے یہ شعبہ بہت ہی شاندار بھی ہے، جاندار بھی ہے۔ ہم امید کرتے ہیں کہ اللہ نے جو ذمہ داری آپ کو دی ہے بحسن خوبی اس کو انجام دیں گے، اور اس میں جتنی بھی کمیاں ہیں اس کو دور کر کے انسانیت کی خدمت کے لیے بہتر سے بہتر خدمت انجام دیں گے۔ پچھلے میعاد میں سدر احمد صاحب کی میعاد میں آپ اسپیکر رہے، اور جیسا کہ اسپیکر کے طور پر بھی آپ نے اپنی ذمہ داری بخوبی ادا کی۔ جیسا کہ پورے کرناٹک کے واسی اس بات سے اچھی طرح واقف ہیں، اور ساتھ میں نیشنل میڈیا بھی، انٹرنیشنل میڈیا نے بھی اس بات کو کور کیا کہ جو ہاؤس چلانا پڑتا ہے وہ بہت سلیقے کے ساتھ چلانا پڑتا ہے، اور صبر کی بہت زیادہ ضرورت پڑتی ہے، اور ان دونوں چیزوں کو ہم نے آپ میں پایا کہ ہاؤس چلانے میں صبر سے بھی کام لیا، اور جہاں جن کو کنٹرول کرنا تھا ان کو کنٹرول بھی کیا، جسے سلیقہ بھی کہتے ہیں، ترتیب بھی کہتے ہیں، اور نظم و نسق بھی کہتے ہیں۔ ان ساری چیزوں کا لحاظ رکھ کر ہاؤس کو چلانے کی پوری کوشش کی۔ جو بھی میعاد آپ کے لیے اللہ نے موقع دیا، اس میعاد میں جتنے بھی سیشنز منعقد ہوئے اس کو بہت بہتر طریقے سے آپ نے چلایا، اور تمام پارٹیوں کو ان کا جو حق ملنا چاہیے وہ پورا حق ادا کرنے کی کوشش کی ہے۔ ہاں یہ الگ بات ہے، بعض لوگ اسے قبول کرتے ہیں اور بعض لوگ قبول نہیں کرتے، اور جن کے حق میں فیصلہ ہو جائے وہ بہت خوش ہو جاتے ہیں، اور جن کے حق میں فیصلہ نہ ہو تو وہ بہت ناراض ہو جاتے ہیں، وہ الگ سی بات ہے۔ لیکن ایز اے اسپیکر بہت کامیاب اسپیکر رہے، اور امید کرتے ہیں کہ اب ایز اے منسٹر بھی انشاءاللہ کامیاب منسٹر رہیں گے۔ شادی صاحب تو کیا کہنا چاہ رہے ہیں؟ جامعہ مسجد بنگلور کی بڑی ಈಗ ನನಗೆ ಜಾಮಿಯಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾನ ಇದೆ. ಇದು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಸಲ್ಮಾನರ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ. ಇಟ್ ಇಸ್ ಅನ್ ಪ್ರೈಡ್ ಆಫ್ ಎಂಟೈರ್ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಆಫ್ ದಿ ಕರ್ನಾಟಕ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟ, ಇಟ್ ಇಸ್ ಲಾಂಗ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಅದರಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಹುಶಃ ಬಹುಮಾನ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಮ್ರಾನ್ ಮಕ್ಸೂದ್ ಉಲೇಮಾರ್ ಅವರು ಬಹುಶಃ ಇವತ್ತು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಇದನ್ನು ಇನ್ನಷ್ಟು ಮುಂದೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವಂಥದ್ದು, ಸಾಮಾಜಿಕವಾದ ನೆಲೆಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಉಲೇಮಾಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಾಕಿಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಅತ್ಯುತ್ತಮ ಸತ್ವಾಗಿ ರೂಪಿಸುವಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಸಮಾಜ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ನಡುವೆ ಒಂದು ಕೊಂಡಿಯಾಗಿದ್ದುಕೊಂಡು ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ನೇತೃತ್ವ ಕೊಡುವಂತಹ ಗೌರವ ಉಲೇಮಾಗಿದ್ದಾರೆ. ಬಹುಶಃ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವರ ಪರಿಚಯ ಇದೆ, ಅವ್ರಿಗೂ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಇದೆ. ನಾನು ಬಹುಶಃ ಅಧಿಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ದೂರವಾಣಿ ಮುಖ ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಆ ಒಂದು ದುವಾ, ಎಲ್ಲ ಉಲೇಮಾಗಳ ದುವಾ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅಲ್ಟಿಮೇಟ್ಲಿ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ರಾಯಬರಿಗಳು ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೂ ಆರ್ ದಿ ಫೇಸ್ ಆಫ್ ದಿ ಕಮ್ಯುನಿಟಿ. Politicians are not the face of the community. It is ulemas are the face of the community. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಯನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವವರು ಅದು ಹಣದಿಂದ ಮತ್ತು ರಾಜಕೀಯದಿಂದ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಒಂದು ಸಮಾಜವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಸಮಾಜವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಉಲೇಮಾಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಅವರ ಹಿತವಚನ ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಆ ಧರ್ಮದ ಸಂದೇಶ ಏನಿದೆ ಅದು ಜನರಿಗೆ ಮುಟ್ಟಿಸಿ ಸಮಾಜದ ಸತ್ಯ, ಸಮಾಜದ ಕರುಣೆ, ಸಮಾಜದ ಮೌಲ್ಯಗಳು ಇವತ್ತು ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣಕರ್ತರಾದ್ರೆ ಅದು ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಉಲೇಮಾಗಳು, ಇನ್ನಿತರ ಧಾರ್ಮಿಕ ಮುಖಂಡರು. ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನನ್ಗೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮೌಲ್ಯಗಳು ಮತ್ತು ನನಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನ್ಯಾಯ ಪ್ರಕಾರ ಇರಬೇಕು, ಸತ್ಯದ ಪರವಾಗಿ ನಿಲ್ಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರೆ ಅದು ನನಗೆ ಮದ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ಕಲಿಸಿದಂತ ಉಲೇಮಾಗಳು ಮತ್ತು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿತ ಟೀಚರ್ಗೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ನಮ್ಮ ತಂಡದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ. ಸೊ ದೇ ಆರ್ ದಿ ಅಂಬಾಸಿಡರ್ ಆಫ್ ದ ಕಮ್ಯುನಿಟಿ. ಸೊ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಕೂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅವರಿಂದ ನಾವು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಗುದು ನಮ್ಮ
ಜವಾಬ್ದಾರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವಾಗಲೂ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳು ಮತ್ತು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಅದು ಒಂದು ವಾಹನದ 2 ಚಕ್ರಗಳಂತೇಳಿ. ಅದನ್ನ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೇನೆ, ಧಾರ್ಮಿಕ ಮುಖನು ಮುಂದಿನ ಚಕ್ರ ಆದ್ರೆ ನಾವು ಹಿಂದಿನ ಚಕ್ರ. ಇದರಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಟೈರ್ ಎಲ್ಲಿ ತಿರುಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ನಾವು ಸರಿ ದಾರಿಯನ್ನು ಮುಟ್ಟುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲವರ ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗುವುದು ನನ್ನ ಹಿಂದಿಂದಲೂ ಕೂಡ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವ. ಅದನ್ನು ಬಹುಶಃ ಬಂದು ಮುಂದೆ ನಾವು ಯಾವತ್ತು ಹೋಗ್ಬೇಕು ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಬಹುಶಃ ತಕ್ಕೊಂಡು ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಅವ್ರ ದುವಾ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಅತಿ ಅಗತ್ಯ. अल्लाह आपकी फिक्रों को अपनी बारगाह में शफ़े कबूलियत अता फरमा। इस वक्त जो आपको मिनिस्ट्री मिली है इसके जरिए हेल्थ के जितने भी इस वक्त तमाम इंसानों में लोग परेशान हैं उसके लिए बेहतर से बेहतर काम करने की तौफीक अता फरमा। अल्लाह जो हॉस्पिटल्स हैं वो हॉस्पिटल अच्छी खिदमत अंजाम दें, इसलिए कि यहीं विक्टोरिया हॉस्पिटल में बेड भी मिलना बड़ा मुश्किल हो जाता है। अल्लाह अपने पेशेंट्स को लेकर लोग परेशान होते हैं। अल्लाह उन तमाम की खिदमत करने के लिए बेहतरीन मौका हमारे यूटी खादर साहब के लिए आपने अता फरमाया है। अल्लाह आपके लिए इन खिदमत को अपनी बारगाह में कबूल फरमा और आपके जितने भी अफसरान होंगे और जितने भी आवान होंगे पूरे खुलूस के साथ अल्लाह पूरे जज्बे के साथ इस शोबे में खिदमत अंजाम दें। अल्लाह इसी तौफीक अता फरमा। और सबसे बढ़कर हमारे यूटी खादर साहब को भी अल्लाह सेहत व तंदुरुस्ती अता फरमा। अल्लाह पहले ही से काम करने में बड़ा मलका रखते हैं और खूब जज्बे से अंजाम देते हैं, चाहे मुसलमान हो, चाहे हिंदू हो, चाहे सिख हो, चाहे ईसाई हो, हर एक का ख्याल करके सबके लिए खिदमत करने का जज्बा रखते हैं। अल्लाह अब आपके लिए जो ओहदा मिला है इस ओहदे के जरिए अल्लाह खूब खिदमत अंजाम दें और जितने भी हॉस्पिटल्स हों बेहतर से बेहतर हो जाए, पूरे स्टेट के हॉस्पिटल बेहतर हो जाए। अल्लाह इसी तौफीक अता फरमा। अल्लाह हम सब के जायज़ मकासद को पूरे फरमा। अल्लाह हमारी इस दुआ को अपने फजल करम से और अपने हबीब पाक के सदक़े व तुफ़ैल कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।